जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म चालू झालेले आहेत, बरोबर. पण विषय असा आहे का ज्यांना समांतर आरक्षण आहे, बरोबर, त्या मुलांना अजून असंच कन्फ्युजनमध्ये आहेत का फॉर्म कुठे भरलं पाहिजे, बरोबर. समांतर आरक्षण आहे त्या मुलांना मला एकच सांगणं आहे का तुमची मेरिट इतर कास्टपेक्षा, इतर जनरल जे असतील त्यांच्यापेक्षा कमीच लागणार आहे, बरोबर. तर जे समांतर आरक्षणमध्ये असतील, स्पोर्टमध्ये असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील, त्यांनी तुमचा जो सर्टिफिकेट आहे तो व्हेरिफिकेशन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याच्यानंतर समांतर आरक्षणमध्ये जे होमगार्ड आहेत, बरोबर, त्या होमगार्ड मुलांना एवढं फायदा आहे की बघा लागोपाठ 2 भरत्या झालेल्या आहेत. 2000 ते मागे 18,000 भरती, मागे 17,000 आणि आता ही 15,000 प्लस. म्हणजेच भरपूर होमगार्ड जे भरतीची तयारी करत होते ते आता पोलीस झालेले आहेत. मग आता जे होमगार्ड बाकी आहेत त्यांना भरपूर म्हणजे भरपूर अशी चान्स आहे. तुम्ही फक्त जे आपले होमगार्ड बांधव आहेत त्यांनी फॉर्म आपण एकदम व्यवस्थितपणे भरा, जेणेकरून तुमचं तिथे सिलेक्शन झालंच पाहिजे. म्हणून तुम्ही गाफील राहू नका. या भरतीमध्ये 100% तुमचं काम होईलच. तुम्ही आज होमगार्ड बांधव आहेत, तुम्ही या येणाऱ्या भरतीमध्ये 100% महाराष्ट्र पोलीस होणार. फक्त तुमचा जे अभ्यास आहे व्यवस्थितपणे करा, तुमचा ग्राउंड आहे तो व्यवस्थितपणे करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.